सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा। आजची शैक्षणिक अपडेट खूप महत्त्वाची असणार आहे, कारण की विद्यार्थ्यांना दिलासा देणारी अशी नवीन शैक्षणिक धोरणामुळे ही अपडेट आपल्याला इथं मिळत आहे। जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे त्यामध्ये एक महत्त्वाचा बदल आहे आणि विद्यार्थ्यांसाठी तो बदल असून खूप दिलासादायक इथं आहे। नेमका कोणता बदल आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीमधला विद्यार्थ्यांसाठी, संपूर्ण अपडेट आपण इथं पाहूया। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संपूर्ण अपडेट तुम्हाला इथं माहिती पडणार। त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त सर्व ग्रुप्समध्ये व्हॉट्सअप, टेलिग्राम सर्वीकडे शेअर करा आणि अशा शैक्षणिक अपडेटसाठी चॅनलला तुम्ही इथं सबस्क्राईब करून ठेवा। तर पहा, आज ही अपडेट इथं आलेली आहे। अपडेटमध्ये पाहू शकता काय सांगितलेलं आहे, तर न्यू एज्युकेशन पॉलिसी, अपूर्ण राहिलेले पदवीचे शिक्षण करा पूर्ण, नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना मिळणार दिलासा। नेमकी कशी अपडेट आहे संपूर्ण आपण इथं पाहूया। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला सांगितलेलं आहे की कुटुंबाची जबाबदारी, लग्नाचे बंधन किंवा काही अपरिहार्य कारणामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपले पदवी शिक्षण म्हणजे डिग्रीचे जे शिक्षण आहे अपूर्ण सोडावे लागते। म्हणजेच या कारणामुळे डिग्रीचे जे शिक्षण आहे बरेच विद्यार्थी फर्स्ट इयर झाल्यानंतर किंवा सेकंड इयर झाल्यानंतर मधातच इथं सोडून देत असतात। जसं की पहा, मिळालेल्या 1-2 वर्षांच्या शिक्षणातून ना नोकरी मिळते ना भविष्यात त्याचा फायदा होतो। म्हणजे अशामुळे त्यांचं डिग्री कंप्लीट होत नाही, त्यामुळे त्यांना कुठे डिग्रीच्या भरोशावर नोकरी सुद्धा मिळत नाही। ओके, मात्र नवीन शैक्षणिक धोरणाने NEP म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी विद्यार्थ्यांना मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट पर्याय उपलब्ध केला आहे। शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये पदवीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अपरिहार्य प्रसंगी हा पर्याय स्वीकारता येईल। म्हणजे 2024-25 म्हणजे याच वर्षीपासून विद्यार्थ्यांना न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार त्यांना मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट हा पर्याय उपलब्ध असणार आहे। आता मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट हा पर्याय नेमका म्हणजे काय पहा सांगतो मी तुम्हाला। इथं पाहू शकता सांगितलेलं आहे, ग्रामीण आणि आदिवासी भागात पदवीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या बहुतांश मुलींचे लग्न होतात। पुढे स्थिर स्थावर झाल्यावर त्यांना शिकण्याची इच्छा असते, पण त्यासाठी पुन्हा पदवीच्या पहिल्या वर्षापासून अभ्यास करणे शक्य होत नाही। अशा वेळी जेथून शिक्षण सोडले त्याच अभ्यासक्रमापासून पुढे शिकण्याची सुविधा NEP म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी नवीन शैक्षणिक धोरणाने उपलब्ध केलेली आहे। पहा, खूप महत्त्वाची गुड न्यूज सर्वांसाठी इथं आहे। मुलं असो मुली असो सर्वांसाठी हे लागू आहे। तसेच मुलांनाही काही अपरिहार्य कारणामुळे शिक्षण सोडावे लागते असे विद्यार्थी पुन्हा परत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येतीलच असे नाही। बरेच विद्यार्थी असो विद्यार्थिनी असो मधातच फर्स्ट इयर सेकंड इयर झाल्यानंतर सोडून देत असतात। ओके, त्यांनाही मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट न्यू एज्युकेशन पॉलिसीचे धोरण आहे, त्यामुळे आता पाहू शकता त्यांना उपलब्ध होणार आहे। काय उपलब्ध होणार आहे, तर नवीन जे त्यांनी शिक्षण सोडलं आहे फर्स्ट इयरपासून किंवा सेकंड इयरपासून, तर त्यांना तिथून इथं कंटिन्यू म्हणजे पुढे शिकता येणार आहे। ओके, म्हणजे 4 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाला यंदापासून हा पर्याय उपलब्ध असेल। म्हणजे जी 4 वर्षाची डिग्री घेत असतात विद्यार्थी मधात सोडून देतात, तर मधात सोडल्यानंतर तुम्ही कधीही पुन्हा इथं तुमचं शिक्षण सुरू ठेवू शकता। तुमच्या ओळखीचा कोणी असेल असे विद्यार्थी मोठे सिनियर, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती होणार आहे, किंवा तुम्ही सुद्धा सर्व मित्रांकडे शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा फ्युचरमध्ये सुद्धा ही माहिती महत्त्वाची असणार। ठीक आहे, त्यासाठी काही व्यवसायभिमुख श्रेयांक विद्यार्थ्यांना पूर्ण करावे लागणार आहे। ठीक आहे, तर पाहू शकता यासाठी महत्त्वाचं जे डिग्री आहे 4 वर्षाची असणार आहे, तर 4 वर्षाच्या डिग्रीसाठी हे असणार आहे। पाहू शकता, प्रथम वर्ष जे आहे प्रमाणपत्र, सेकंड इयरला पदविका म्हणजे डिप्लोमा, 3 वर्ष म्हणजे पदवी म्हणजे डिग्री, आणि 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पदवी ऑनर्स। ओके, ही डिग्री तुम्हाला इथं मिळत असते। तर अशा पद्धतीचं पूर्ण तुम्हाला अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो। आणि हे सर्वात महत्त्वाचं फेक नाही आहे। जे न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 होती, तर त्यामध्ये हा निर्णय इथं घेण्यात आलेला होता, आणि आता कुठं तो इथं लागू होणार आहे 2024-25 पासून, असं आपल्याला सांगितलेलं आहे डॉक्टर पराग काळकर, कुलगुरू सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून। ठीक आहे, तरी महत्त्वाची अपडेट तुमच्या सर्व फ्रेंड्सकडे शेअर करा, सर्व ग्रुप्समध्ये शेअर करा। थँक्यू. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू.